बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव येणे सोशे मन झाले हवभरी परत माघारी येत नाही बंधनापासूनी उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोधे केले घररीते. अत्यंत सुंदर मार्मिक आणि सोपा आहे अभंग आहे. सोपा आहे पण इतकं मार्मिक असं किंवा मर्म तिथं तुकोबाने मांडलेलं आहे की त्याचा विचार थोडासा आपल्याला करावा लागेल. पहिले चरण जे आहे त्यामध्ये पहिल्याच चरणामध्ये ते बोलतात बोलावा पहावा आणि करावा असे 3 शब्द वापरून विठ्ठलाचं महात्म्य आणि विठ्ठलांशी आपला असलेला संबंध त्यांनी पहिल्याच चरणामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि जर मी बोलावा पहावा आणि करावा असं जर माझ्याकडून घडलं साधना म्हणून तर पुढे त्याचे परिणाम काय होतील तर येणे सोशे मन झाले हवं बरी परत माघारी येत नाही हा पहिला परिणाम. दुसरा परिणाम बंधनापासूनही उकलल्या गाठी आणि देता आली मिठी सावकाश. आणि तिसरा परिणाम आहे सगळा देह विठ्ठलमय झाला तुका म्हणे देह भरीला विठ्ठल आहे. आणि त्यामुळं हो झालं काय त्याचा एक उपपरिणाम म्हणून काम क्रोध मला सोडून गेलीत. किती सुंदर पद्धतीनं मांडलेलं आहे. आणि काम क्रोध ह्या ठिकाणी अति खोल मला शास्त्र बोलता येत नाही. आपण सगळेजण शास्त्र जाणणार आहेत याची जाणीव ठेवून मी एकदम सोप्या भाषेत मला जेवढं जमते त्या भाषेत बोलायला लागलोय की काम क्रोध जिथं राहतात तो जीवरूप असलेला धरू आपण चालूया अंतःकरणाच्या ठिकाणी तर हे सगळे सोडून गेलेत. आणि त्यामुळं माझा जीव जो आहे तो पहिल्या चरणामध्ये सांगितला करावा विठ्ठल जीव भाव हा पूर्ण झाला. म्हणजे सुरुवातीचं जो उपक्रम सांगितला त्याचा उपसंहार खालच्या शेवटच्या चरणामध्ये केलेला आहे. त्यामुळे जर अभंग अगदी अभ्यासपूर्ण जर बघायचा झाला तर बरीचशी कोडी आपल्यालाच आपल्या संदर्भातली उघडतील. म्हणजे मी नाम घेणं किती गरजेचं आहे याचं उत्तर आपल्याला या अभंगामध्ये समजतं. नुसतं नाम नाही नामाबरोबर त्याला पाहणं तेही गरजेचं आहे. आणि नुसतं पाहणं नाही तर ते पाहणं आणि ते बोलणं दोन्ही एकरूप झाल्यानंतर जीवपणा जो असतो तो जीवपणा निघून जाणं ही परमार्थातली शेवटची पायरी आहे. आणि ती शेवटची पायरी तुकोबा म्हणतात माझी पूर्ण झाली. त्यामुळं मन जे भटकत होतं काहीतरी करत होतं इकडं तिकडं उचापती करत होतं ते मन काय झालं की त्याच्याशी एकरूप झालं. आणि त्यामुळं परत ते आलं नाही इकडं पाठीमागं आलं नाही. आणि त्यामुळं जी बंधनं अनेक जन्माची माझ्याकडे जी होती माझ्यामध्ये मी जीव स्वतःला समजत होतो मी देह स्वतःला समजत होतो जगालाच मी सत्य मानत होतो या सगळ्या गोष्टीतून मी बाहेर पडलो. आणि म्हणून माझा जीव जो आहे तो भगवत रूप विठ्ठलमय झाला. काम क्रोध मला सोडून गेले एवढा सारांशानं अर्थ त्याचा पहिला आपण ज्याला अर्थ म्हणतो की त्याचा वाच्यार्थ हा वाच्यार्थ फक्त एवढ्या बाबतीत आपल्याला बोलता येईल. पण खरी गोष्ट आतमध्ये ज्यावेळी अंतरंगामध्ये त्या एखाद्या अभंगाच्या आपण जातो बरेच वेळा पारायणं होतात ग्रंथांची पण अभ्यास कमी होतो. अभ्यास होणं फार गरजेचं आहे. इथं बोलावंसं का वाटतं तर या ठिकाणी एक स्वतंत्र एक व्यासपीठ तयार झालं आणि अभ्यास सुरू झालेला आहे. या ठिकाणी चांगली लोक आहेत मोठी मोठी लोक आहेत आणि त्यामुळं त्यांनी ही धुरा सांभाळलेली आहे. बरं वाटतं. काही जणांना याचा फायदा निश्चितच होतोय आणि व्हायला लागलेला आहे. तर त्याचं कारण असं आहे की पारायण करणाऱ्यांची संख्या खूप आहे पण अभ्यास करणारे फार कमी आहेत. आणि अभ्यास करणाऱ्यांचीही संख्या असेल कदाचित जे साधारण बोलके होतात म्हणजे कदाचित कीर्तन करतात प्रवचन करतात हे अभ्यास करणारे माहिती आहेत. पण चिंतन करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. इथं या ठिकाणी आता आपल्या ह्या आश्रमामध्ये चिंतनावर भर आहे आणि चिंतन फार महत्त्वाचं आहे. अभ्यास तरी आहेच पण पारायण ही पहिली पायरी आहे त्यालाही कमी लेखून चालत नाही. दुसरी पायरी अभ्यासाची आहे आणि तिसरी पायरी चिंतनाची आहे. पण चौथ्या पायरीमध्ये प्रवेश होण्यासाठी या 3 पायऱ्या उपयोगाच्या आहेत. आणि चौथी पायरी म्हणजे माझा जीव जो आहे तो भगवत रूप झाला पाहिजे विठ्ठलमय झाला पाहिजे. म्हणून तुकोबा म्हणतात करावा विठ्ठल जीव व्हावं. असं झाल्याखेरीज अगोदरचं काय सगळं उपयोगाचं नसतं. मग त्यासाठी मी काय करायला पाहिजे तुकोबाच सांगतात की बोलावा मग विठ्ठल पहावा विठ्ठल. या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या की पुढच्या सगळ्या आपोआप घडायला सुरुवात होतात. म्हणून हा अभंग वर पाहता नामावरच आधारित आहे. वर का खोलात गेल्यानंतर सुद्धा कळतं हा नामावर आहे. माझ्या सद्गुरूने एक गोष्ट मला सांगितली की 3 निष्ठा आपण सांभाळल्या पाहिजेत. त्यातली एक पहिली निष्ठा आहे ती नामाची निष्ठा नामनिष्ठा.
वारकरी असो ना तर कुठल्याही संप्रदायाचा असो, नामाला फार महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे नाम घेत नसेल तो वारकरी नाही, नाम घेत नसेल तो साधकी नाही. आणि बरेच वेळा नाम रूपाहून तो वेगळा आहे असं म्हणायला सुद्धा, ते कळायला सुद्धा नामच घ्यावं लागतं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. हे मी नाम रूप संबंधू ही जी माऊलींनी ओवी वापरलेली आहे, तो त्याचा संबंध कशाशी आहे तर वस्तूशी नाही. बरोबर आहे, पण वस्तूशी नाही हे कळायला नाम घ्यावं लागतं. नामाशिवाय हे कळणारच नाही. म्हणून पहिली गोष्ट जी बोललेली आहे ती नामाच्या, म्हणून सुरुवात हा नामाचा संदर्भातला अभंग आहे. आणि नाम घेतल्यामुळं होणाऱ्या परिणामावरती माहिती सांगणारा अभंग आहे. त्यामुळं पहिली जी आहे ती नामनिष्ठा सांभाळली पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये. बऱ्याच लोकांना जरी विचारलं, माझी एका कीर्तनकारांशी प्रवचनकारांशी भेट झाली, ते प्रवचनही करतात आणि कीर्तनही करतात. तर त्यांना मी एक प्रश्न विचारला, तुम्ही आता म्हणले, मी म्हटलं साधनेसाठी स्वतःच्या तुम्ही किती वेळ देता, स्वतःची जी साधना असते त्या साधनेसाठी तुम्ही किती वेळ देता. तर म्हणले कसली साधना, तर म्हणले नाम साधना आहे, ध्यान साधना आपण म्हणूया, आणि चिंतनाची साधना म्हणूया, म्हणजे तत्व साधना. तर यासाठी तुम्ही किती वेळ देता. ते म्हणजे अहो मला महिन्यातून 4 दिवसच रिकामे वेळ असतील, नाही तर रोज कीर्तन आणि प्रवचन आहे. आणि त्यांचंही बरोबर आहे. आता एकदा सुरू झालं की मला ती सुटत नाही, की जायचं लागते, मग इथं तिथं म्हणूनही चालत नाही, जावं लागते, बरोबर आहे. पण आपण आपली स्वतःची साधना काय करतो हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. रामदेव बाबा सुद्धा योग शिकवतात ना, ते म्हणतात तुम्ही कधी करताय योग. मग नाही, शिकवताना जो होतोय तोच आमचा योग. कशी गंमतशीर गोष्ट आहे बघा. पण खरी इतिहातली मर्म जो आहे ना, ते स्वतःची साधना किमान काही वेळ आपल्याला सांभाळता आली पाहिजे. ती स्वतःची असते. त्यावेळी मी आणि देव दोघेच असतो, त्यावेळी इतर नसतं. त्यामुळे परमार्थ ही गोष्ट मासाची नाही. 2 शब्द आहेत, मास आणि क्लास. मास म्हणजे इंग्लिश शब्द आहे आणि क्लास. मास आणि क्लास. मास म्हणजे सगळ्या समूहामध्ये आणि क्लास म्हणजे निवडकामध्ये. तर हा परमार्थ हा विषय आहे, क्लासचा विषय आहे, मासचा विषय नाही. केव्हाही आपण एकत्र येऊन आपण अभ्यासाला बसू शकतो, पण चिंतन ज्यावेळी करायचं आहे त्यावेळी एकट्यानंच करावं लागतं. नामाचं महात्म्य एकत्र बसून चिंतन करून काढूया, पण नाम घ्यायचं आहे ते एकट्यानंच घ्यायचं आहे, सगळ्यांनी नाही. सगळ्यांनी घेतलं की नाम बिघडतं. बऱ्याच वेळा असं होतं. म्हणून समूहानं परमार्थ करता येत नाही. तो परमार्थ एकट्यानंच करायचा आहे, कारण एक तत्व आहे. ते तत्व ते एकच आहे. त्यामुळे एका तत्वाचा विचार एकानंच करायचा असतो, सगळ्यांनी मिळून करायचा नसतो. आता मग चर्चा करायची की नाही, करायची. चर्चा करायला पाहिजे. पंचदशीमध्ये सुद्धा वर्णन करताना सांगितलेलं आहे तत्कथनम, हे शब्द वर्णन आहे. तेच बोलावं, तेच ऐकावं. जी गोष्ट आपल्याला साध्य करायची आहे तीच बोलावी, तीच करावी आणि तीच लोकांना सांगावी. मग सांगितल्याशिवाय कसं कळेल. कीर्तन प्रवचन मग होणार नाहीत जर आपण समूहाचा विचार नाही केला तर. परंतु तुकोबांनी विचार करताना समूहाचा विचार केला, पण त्यांची स्वतःची साधना भंडारा डोंगरावर चालू होती. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आपण बऱ्याच वेळा, म्हणून मी एक उदाहरण घेतलं, जे मी एका वारकऱ्यांना प्रश्न विचारला, कीर्तनकारांना. तो प्रश्न मला पण लागू आहे की आम्ही भटकतो, पण स्वतःची साधना म्हणून तासभर तरी आपल्याला करता आली पाहिजे. नाम घेतल्याशिवाय बाहेर पडू नये. भले आपण कुठल्याही टोकाचा अभ्यास जरी करत असू तरी सुद्धा नाम काय करत असतंय, आपल्या अभ्यासाला संरक्षण देत असते. आपण जे केले ना त्याला संरक्षण देत असते. आपण जी प्रॉपर्टी मिळवतो बघा, घरामध्ये काहीतरी प्रापंचिक प्रॉपर्टी मिळवलेली असते, पण जर आपण पुण्य दान धर्म जर करत नसू तर ती प्रॉपर्टी शिल्लक राहत नाही. आता खरी गोष्ट तीच आहे. आपला जर तात्विक चिंतनाचा अभ्यास आपल्यामध्ये शिल्लक राहावा असं जर वाटत असेल तर नामाचं कुंपण करूनच घ्यावं लागेल. नाहीतर ते भटकलं म्हणून समजायचं. तो अभ्यास किती असला तर तो टिकून राहत नाही, मुरत नाही, आणि मुरल्यानंतरच आतमध्ये त्याचा अनुभव यायला लागतो. त्यामुळे शेवटची पायरी जी आहे ती चिंतनानंतरची, ती स्वात्म अनुभवाची आहे. स्वतःचा आत्मिक अनुभव, स्वरूपाचा अनुभव घेण्याची आहे. त्याला मोक्ष म्हणतात, त्याला मुक्ती म्हणतात, किंवा त्याला आनंद म्हणतात. ही आनंदाची पायरी आपण ओलांडलीच पाहिजे. ही 4थी पायरी आहे बरं काय. म्हणून पहिल्यांदा सुरुवातीलाच करावं. पारायणानं सुरुवात जरी केली, अभ्यासामध्ये शिरलो, चिंतनामध्ये गेल्यानंतर खरा जो आहे तो साक्षात्काराचा भाग तो आपण अनुभवलाच पाहिजे. आणि जोपर्यंत आपण अनुभवत नाही
तोपर्यंत आपण केलेल्या गोष्टी ह्या बाह्य अंगावरतीच राहतात, आतमध्ये शिरत नाहीत. त्यातलं आपण सुरुवात केली होती, 3 निष्ठा आहेत. एक म्हणजे नामनिष्ठा आहे, एक दुसरी आहे ती ध्याननिष्ठा आहे, आणि तिसरी आहे तत्वनिष्ठा. आमच्या गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी हे काय सगळ्या ग्रंथामध्ये आहे असं ग्रंथांचा आधार घेऊ नये, त्यांनी बोलताना प्रवचनात सांगितलेली गोष्ट आहे. म्हणजे तिन्ही निष्ठा सांभाळता आल्या पाहिजेत आपल्याला. काही माणसं नुसतंच नाम घेतात पण नामाचा अर्थ कधी समजून घेत नाहीत. मग त्यासाठी आपल्याला तत्वज्ञानाचा अभ्यास करावा लागतो, आणि तत्वज्ञानाचा अभ्यास केला की मग ते कळायला लागतं. मग थोडा पुढचा आहे ध्यानाचा अभ्यास, नामाबरोबर ध्यान, आणि ध्यानातूनच आपण इकडं तत्वनिष्ठेमध्ये उतरलो पाहिजे. आणि एकदा तत्वज्ञानाचा अभ्यास सुरू झाला की आपण कोण आहे, आणि माझा आणि या तत्वाचा, माझा आणि ज्याचं नाम घेतोय त्याचा काय संबंध आहे, नामाचा आणि नामीचा म्हणतात, हा संबंध काय आहे हे कळायला पाहिजे. म्हणून हा अभंग त्या दृष्टीनं अभ्यासला पाहिजे. म्हणून सुरुवात करताना आपण म्हणलं नुसती पारायण करून चालणार नाही, किंवा नुसत्या श्रवणानं ते भागणार नाही, तर त्यासाठी साधना म्हणून स्वतःची काहीतरी असली पाहिजे. आणि ही साधना म्हणजे स्वतःचा परमार्थ जो आहे तो परमार्थ करता आला पाहिजे. तुकोबा या अभंगामध्ये नामाचं महात्म्य सांगता सांगता पुढे जाऊन त्या नामाच्या महात्म्यानं, नामाच्या प्रभावामुळं आपल्या एकूण आयुष्यामध्ये आपण आपल्या अंतरंगामध्ये कोणकोणते बदल होतात ते बदल सांगतात. ते बदल जर दिसले तर मी घेतलेलं नाम मुरलं असं समजायचं, नाही तर मुरलं नाही. म्हणजे बंधनापासून उकलल्या गाठी जर उकलल्या नाहीत ना, तर नाम माझं काहीतरी घेताना चुकायला लागले असा त्याचा अर्थ आहे. येणे सोशे मन झाले हावबरे, हावबरे जर झालं नसेल ना, आणि परत माघारी सारखं सारखं यायला लागलं, तर समजायचं अजून ते नामाशी एकरूप झालेलं नाही. म्हणूनच प्रपंचात पाठीमागे येते. तुकोबांचा अनुभव आहे, ते गेलं एकदा ते पाठीमागे येतच नाही प्रपंच बघायला. पण आता आपला अनुभव तसा आहे का, तर नसतो. बऱ्याच वेळा आपल्याला परत आणि प्रपंचाची थोडं लगेच सर, एक प्रवचन संपलं, कीर्तन संपलं, किंवा कुठंतरी अभ्यास असला तर तो पाठ संपल्यानंतर परत माझ्या ये रे माझ्या मागल्या, असं सगळं आपल्या सगळ्यांचंच आहे. माझ्या सहित मी बोलायला लागलोय, सर्वांचीच अवस्था होते. पण तुकोबाने आपलं वर्णन करताना स्वतःचा अनुभव सांगितला. असा अनुभव आपल्याला सांगता आला पाहिजे, तो आला पाहिजे. आला तर सांगता येईल अशी गोष्ट आहे. तुकोबा आपला अनुभव सांगताना म्हणतात की बोलावा विठ्ठल, मग पहावा विठ्ठल, आणि मग आपोआप होईल करावा विठ्ठल. करावा विठ्ठल हा शब्द जरी वापरला तर होणार आहे तो विठ्ठलमय, तो करावा लागत नाही. नंतर करावा विठ्ठल जीव भाव ही प्रक्रिया आपोआप होणार आहे. पण 2 गोष्टी जबाबदारीच्या आहेत त्या आपण करायला पाहिजेत. त्या म्हणजे बोलायचं आणि पाहायचं विठ्ठलाला. आणि बोलायचं आणि पाहायचं या शब्दाचा अर्थ आहे, ज्यावेळी त्याचं नाम घेतो त्यावेळी त्याला आपल्या अंतरंगामध्ये पाहिला पाहिजे. मी विठ्ठलाचं नाम घेतो, मी शंकराचं नाम घेतो, आणखीन रामाचं घेतो, कृष्णाचं घेतो, पण कृष्ण पाहिलं तरी पाहिजे ना, विठ्ठल पाहिला पाहिजे. म्हणजे विठ्ठल पाहणं आणि विठ्ठल म्हणणं या 2 क्रिया ज्या आहेत त्या आपण करायच्या आहेत. पण नंतरचा जो आहे तो अनुभव आहे, आणि तो अनुभव आहे जीवच विठ्ठल रूप होतो, हे तुकोबाला सांगायचं आहे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, बोलावा विठ्ठल, दुसरा मार्गच नाही. म्हणून सतत 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 आपण विठ्ठलमय रामकृष्ण हरी आपल्या तोंडात असला पाहिजे. वारकऱ्यांचा उघड मंत्र आहे जो रामकृष्ण हरी आहे, जय जय रामकृष्ण हरी. आपण काही घाबरत सुद्धा नाही, किंवा तो गुप्त मंत्र नाही आहे. संतांनी आपल्याला अगदी ओळखीचं नाम सांगून टाकलेलं आहे, त्यामुळे मोकळेपणाने नाम घ्यायला आपल्याला हरकत नाही. पण बाहेर बसता बसता फिरता फिरता घेतलेलं नाम आणि आपल्या बैठकीतलं नाम या दोन्हीमध्ये कधीतरी फरक करता आला पाहिजे. एक म्हणजे जाता जाता आपण रामकृष्ण हरी अगदी वाहन चालवताना, मोटर चालवताना सुद्धा म्हणत असतो, हे एक नाम झालं. काम करताना काही स्त्रिया नाम घेत असतात, काही पुरुष सुद्धा शेतात काम करताना म्हणत असतात, बरोबर आहे. पण तेच नाम कधीतरी बैठकीत आणलं पाहिजे. आपण बैठकीत म्हणजे शांतपणे बसून ते नाम घेतलं पाहिजे. नाहीतर माझं मी नाम सतत चालू असतंय, बरोबर आहे, पण नामाचा अनुभव दुसऱ्या क्रिया करताना येत नाही. आपण जर गाडी चालवत असू आणि नाम घेत असू तर नामाचा अनुभव येत नाही. चांगली गोष्ट आहे, निंदा करण्यापेक्षा नाम चालू आहे, चांगलीच गोष्ट आहे. हरिपाठ चालू आहे, गाडी चालवताना हरिपाठ म्हणायला लागलोय, शेतात पाणी पाजताना हरिपाठ म्हणायला लागलोय, चांगली गोष्ट आहे. पण खरी आहे हरिपाठाचा घराचा अभ्यास चांगल्या पद्धतीने व्हावा लागतो, अन्यथा होत नाही. पारायणात ती सारखं लागत नाही. पण पारायणावर किती जोर द्यायचा हा फार महत्वाचा प्रश्न आहे. नामदेव महाराज बोलतात ना,
नारायण नारायण हेची पारायण. पारायण कशाला म्हणायचं? नारायण नारायण म्हणणं याला पारायण म्हणतात, दुसरं अन्य पारायण नाही. आम्ही वर्षातून एकदा ग्रंथ वाचला आणि सोडून दिला तर चालणार नाही. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला वर्णन करून सांगतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, सूचना दिलेल्या आहेत. आणि ह्या सूचना कशासाठी दिलेल्या आहेत तर आपल्याकडून त्या दोन क्रिया जबाबदारीनं घडाव्यात. म्हणजे तिसरी जी आहे त्याचा परिणाम आहे तो आपोआप घडेल. कोणता? आपला जीव विठ्ठलमय होणं. वास्तविक जीव विठ्ठलमयच आहे, पण तो अजून समजला नाही. एक हरी आत्मा, हरिपाठामध्येच आपण सांगतोय, एक हरी आत्मा जीव शिव समा. आता जीव शिव सम असतील, एकच आहेत, तर मग आणि करायचं काय? करावा विठ्ठल जीव भाव म्हणजे काय? मग करावा म्हणण्यापेक्षा तो होतोच, कारण तो आहेच मूळचा तसा. तो मी आहे हे आपलं महावाक्य आहे. आपल्या उपनिषदांनी दिलेली 4 महावाक्य जे आहेत ना, त्यातला ते मी आहे असं जे आपण वर्णन करतो ना, त्याचा अर्थ तोच आहे, ते मी आहे. आता ते आणि मी हे दोन्ही जरी भिन्न दिसत असले तर त्यातलं द्वैत हे बोलण्यापुरतंच आहे. खरं आहे ते अद्वैतच त्यामध्ये आहे. काय आहे तर तो आणि मी एक आहे. मग तो म्हणायचा कशाला? बोलण्यासाठी म्हणायचं. वास्तविक तसंच आहे ते. म्हणून जीव शिव समा असा जो शब्द वापरला जातो त्यासाठी. म्हणून इथं तुकोबा म्हणतात की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, ही आपोआप होणारी प्रक्रिया आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे एक 9व्या अध्यायामधले सुंदर ओवी आहे, चिंतनमय पर आहे 9व्या अध्यायातली. तरी झडझोडोनी वहिला निग, ये भक्तीची या वाटे लाग, जिये पावेशी अव्यंग निजधाम माझे. प्रसिद्ध ओवी आहे, आपण खूप वेळा त्याचा अभ्यासही करतो. पण मार्मिक ओवी आहे, इथं संबंध आहे त्याचा थोडासा आहे, म्हणून आपण त्याचा विचार केला पाहिजे. की ते बोलताना म्हणता झडदिशी बाहेर पड आणि भक्ती कर. 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत माऊलीने त्या ओवीमध्ये. झडझडून बाहेर पड, बाहेर निघ, आणि भक्तीची वाटे लाग. म्हणजे भक्ती कर, परमार्थ कर, या संसाराच्या झंझटीतून बाहेर पड आणि परमार्थाला लाग. मग काय होईल? जिया पावेशी अव्यंग निजधाम माझे. आता निजधामाची प्राप्ती होईल, हे काय करण्याची गोष्ट आहे काय? नाही, तर होण्याची गोष्ट आहे. म्हणून होणं हे जे आहे ते मागच्या करण्यावर अवलंबून राहतं. कोणतं? तर झडदिशी बाहेर पड आणि भक्ती कर. या 2 गोष्टी तू केल्यास तर तुझा जीव विठ्ठलमय आहे हे तुझ्या लक्षात या लागेल. हिथं सुद्धा 2 गोष्टी करायला सांगतात. 1 बोलावा विठ्ठल, 2 पहावा विठ्ठल. आणि मग करावा विठ्ठल जीव भाव. त्याचं काय? तर तो आपोआप होणारी गोष्ट आहे, आपोआपच होते. पण आपोआप होण्यासाठी ह्या गोष्टी निष्ठेनं करायला पाहिजेत. म्हणून पहिली नामनिष्ठा. नाम आहे आदी अंती. आपण एक भक्तिगीत ऐकतो बघा, नाम सर्व सार. सगळ्याचं सार नाम आहे. नाम घेणाऱ्याला मुक्ती प्राप्त होते अशी वचनं आपल्याला हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा म्हणतो आपण, किंवा 4ही मुक्ती साधिलेल्या कशानं? हरिमुखे म्हणण्यामुळं. म्हणजे हरीचा आणि माझा संबंध मी जाणल्यामुळं ही प्राप्त होणारी गोष्ट आहे. जर संत जर सांगत असतील तर आपण त्याच्या पलीकडे जाऊन काय विचार करायची काही गरज नाही. आपण तत्वाचा अभ्यास खूप करावा, पण करता करता नामनिष्ठा सांभाळणं फार गरजेचं आहे, असं तुकाराम महाराजांचा स्वतःचा अनुभव आहे. आपण तुकाराम महाराजांचे पाईक आहोत, ज्ञानदेवांचे पाईक आहोत, नामदेव महाराजांचे पाईक आहोत. कारण त्या दृष्टीनं आपली वाटचाल त्यांच्या पायावर पाय ठेवून चालली असेल तर त्यांचं तत्वज्ञान आपण ऐकलं पाहिजे. आणि ते तत्वज्ञान त्यांनी चिंतनातून काढलेलं आहे. नाम सर्व श्रेष्ठ आहे म्हणून सांगितलेलं आहे. नाम जपयज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्म अधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. वेदानं जो सार काढला त्या वेदांचे जे सार आहेत ते सार म्हणून म्हणजे हे विठ्ठलाचं किंवा राम कृष्णाचं नाम आहे. मग जर संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधले, निळवरायांचा अभंग आहे, आणि त्यातून जे सार काढले ते हे श्रीहरीचे नाम, असं निळवराय म्हणतात. आता वास्तविक संतांनी एकांतात कॉन्फरन्स झाली असेल, सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेनंतर बाहेर काय काढलं? फार आटापिटा काय करण्यात एवढी शक्ती आपल्याकडं नाही. कारण जन्म आपलं आयुष्याचं जे स्पॅन आहे ते फार कमी आहे. आणि एवढ्या वेळा जर साधायचं असेल ना तर साधायला एकमेक शॉर्टकट बनतो. नाहीच शॉर्टकट परमार्थामध्ये,
तरी सुद्धा नाम हा जवळचा रस्ता आहे भगवंतापर्यंत जाणारा. म्हणून तुकोबा आपल्याला म्हणतात की बोलावा विठ्ठल. बोलायला विठ्ठल ही इतकं सोपं आहे, फक्त इच्छाच लागते. त्यासाठी वेगळी शक्ती लागत नाही, त्यासाठी पैसे लागत नाहीत, त्यासाठी वेळ काढावा लागत नाही. म्हणून ते सोपं आहे. हे सगळ्यात सोपं काय असेल तर नाम आहे. सर्वाहुनी सोपे हे वर्णन करतात तेच करतात. हा, सगळ्यावरनं सोपं काय असेल तर भगवंताचं नाम आहे. म्हणून कठीण गोष्टीमध्ये अधिक अधिक न पडता आणि त्याच्या अहंकारामध्ये न जगता त्याच्या पलीकडे जाऊन नाम आपला अहंकार कमी करतं. पुढे त्याचं वर्णनच केलेलं आहे. नामधारक असतो ना त्याचा निश्चित अहंकार कमी होतो, कारण शरणागता त्यामध्ये असते. काय निज निष्ठे नाम घ्यावे एवढंच सांगितलेलं आहे. म्हणतात तुकोबाच म्हणतात की सगळ्या वेदांचं सार जे आहे, वेद काय इतकाची बोलीला, हा इतकंची बोलीला काय 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 सांगितलं वेदांतर एवढंच सांगितलं आहे की विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम घ्यावे, अन्य काही नाही. आणि नाम आपल्याला शरण आणायलाच लावतं. शरण आणायला लावतं या शब्दाचा अर्थ आहे आपला अहंकारच घालवतं. नामासाठी काय फारसं काही करावं लागत नाही, इच्छा लागते फक्त. आणि आमच्याकडं त्याचीच कमतरता आहे. सगळ्यांच्याकडे आम्हाला जी आहे इच्छा नाही. ज्यावेळी इच्छा होते ना नामाची, त्यावेळी आता नामाची इच्छा कधी होईल का होईल हा भाग प्रारब्धावर आपण सोपवला तर अजिबातच होत नाही. मग प्रारब्धावर फारसं सोपवू नये. आहे प्रारब्ध आपलं काम करत असतं, पण तरीसुद्धा थोडंसं क्रियमानाला बी वापरायला शिकावंच ना, नाहीतर काय उपयोग काय होणार आहे. आपण आता एक प्रश्न निर्माण झाला होता मला, आपल्यालाही प्रश्न, मलाही प्रश्न पडलाय. मी प्रारब्ध भोगतोय काय क्रियमान करतोय? क्रियमानाच्या द्वारे प्रारब्ध भोगतोय हा प्रश्नच आहे. मी क्रियमान बघतो. आता एखादा म्हणतो याची बुद्धी भ्रष्ट कशाने झाली? क्रियमान करत होता ना तो. आता क्रियमान चांगला असावं, त्यासाठी स्वातंत्र्य आहे. प्रारब्धात स्वातंत्र्य नाही, क्रियमानात आहे. आपल्याला चांगलं वागायचं आहे, वागू शकतो, हे क्रियमान आहे. पण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आहेत त्या टाळता येत नाही, ते प्रारब्ध आहे. बरोबर आहे. पण बरोबर आहे असतं तरी मला ह्या वाईट मार्गाकडे नेलं कुणी? माझं क्रियमान मला सांभाळता आलं नाही तर नेलं कुणी? तर प्रारब्धाने नेलं. मग प्रारब्ध भोगतोय मी काय क्रियमानाचं काम चालू आहे हेच काय मुळात कळत नाही. अवघड प्रश्न आहे तो. तर ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. प्रारब्धाचा फार मोठा रोल आहे, पण प्रयत्नांचा पण आहे. प्रयत्न पण त्यामध्ये आहे. पण प्रयत्नाला फार महत्त्व द्यावं आणि प्रयत्नानं नामाचा सराव करावा, नामाचा अभ्यास करावा. नाम म्हणणं आणि नामाचा अभ्यास करणं या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणून नामासाठी फक्त इच्छा लागते. दुसरं कुठलंही सामर्थ्याची गरज नाही, कुठल्या पैशाची गरज नाही, वेळेची गरज नाही, कुठलं श्रम पडत नाही. म्हणून हे सोप्यात सोपं आहे. ते वाचे नाम घेणे इतुकीचे. नामा म्हणे फार सोपे हे साधन, वाचे नाम घेणे इतुकीचे. सगळ्यात सोपं साधन परमार्थाचं कोणतं आहे तर वाचेन हरिमुखे म्हणा, इतकं सोपं साधन आहे. आणि मग जर असं आपण करता करता विठ्ठलाला आतमध्ये साठवायला लागलो आणि त्याला पाहायला लागलो. दुसरा एक मुद्दा आहे, पहावा विठ्ठल. यामध्ये दुसरा मुद्दा असा येतो, नाम घेता विठ्ठल रूप सगळं जग आहे असं पाहावं. जग हे विठ्ठल रूप आहे असं पाहावं. पहावा विठ्ठल म्हणजे काय तर जगामध्ये तोच वसलेला आहे असं पाहावं. मग हे पाहणं कधी घडेल? नाम ज्यावेळी मुरायला लागेल तेव्हा. कारण सगळेच नामधारक कुणाचा द्वेष करत नाहीत असं नाही ना, द्वेष करतातच. आणि बरेच वेळा ह्या घटना आपल्याला बघायला मिळतात. द्वेष चालूच असतो आणि नाम पण चालू असतं. या दोन गोष्टी काय येतात याचा अर्थ नाम मुरलेलं नाही म्हणून द्वेष चालू आहे. एकदा जर द्वेष आला तर नाम शिल्लक राहत नाही, आणि नाम पक्क झालं तर द्वेष राहणार नाही ना. काम क्रोधे केले घर रीते असं शेवटच्या चरणामध्ये तुकोबा म्हणतात. याचा अर्थ काय? द्वेष निघूनच जाणार आहे, पण जात नाही ना. जात नाही तर नाम पक्क झालेलं नाही. नाम पक्क होईपर्यंत अभ्यास झाला पाहिजे. म्हणून विचारपूर्वक सांगितलेलं आहे, ब्राह्ममुहूर्तावर उठावं, नामाला बसावं, ध्यानाला बसावं. याचा अर्थच तो आहे. मग ध्यान जरी नाही जमलं आपल्याला तर नामाद्वारे ध्यान होतं, नामातून ध्यान होतं. नाही स्थिर झालो आपण, पण नाम तरी आपल्याला स्थिर करू शकतं. म्हणून बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. हा जीवभाव जो आहे मुळात हा जीव त्याचंच स्वरूप आहे. फक्त तो त्याचंच स्वरूप आहे हे मला कळत नाही. त्यासाठी दोन साधना तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. त्याला बोलावा आणि त्याला पाहावा, म्हणजे तुमचा जीव खरंच विठ्ठल रूप आहे तुम्हाला कळायला लागेल. म्हणजे मी आणि माझा आत्मा एकच आहोत.
भगवंत परमात्मा आणि मी एकच आहोत अशी जाणीव होणं म्हणजे जीवभाव होणं, जीवभाव निघून जाणं. जीवभाव गेल्याशिवाय बरेच वेळा अगदी विनोदानं पण म्हणतात जीव जायलाच लागतो, त्याशिवाय परमार्थ साधतच नाही. खरंच आहे ते. जीव नाही गेला ना, म्हणजे हा चिदाभास नाही जर गेला ना, ही भासमान असलेली वृत्ती नाही जोपर्यंत जात नाही, जोपर्यंत ते प्रतिबिंबाशी आपण एकरूप आहे ना, तोपर्यंत मग जग हे प्रतिबिंब जर मांडलं असेल तर जगाशी एकरूपता मी किती दिवस ठेवायची? देह जर प्रतिबिंब असेल तर त्या प्रतिबिंबाशी मी किती एकरूप व्हायचं? मग माझं खरं स्वरूप काय? मग बिंब कुठं आहे? असा तरी प्रश्न तरी मला तरी पडायला पाहिजे. बरेच वेळा वर्णन करताना म्हणतात मी एखाद्या तलावामध्ये चंद्राचं एखादं रूप पाहतो. चंद्र आहे आकाशामध्ये, पण त्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं अगदी पाण्यामध्ये, स्वच्छ पाणी असेल तर. आणि या पाण्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पाहतो, पण हा चंद्र हलणार आहे का? तर त्या पाण्यावरले तरंग आहेत. हा चंद्रातला दोष आहे का? नाही. पाहणाऱ्यातला आहे का? नाही. पण पाहणारा भ्रमित झाला आणि म्हणून त्याला वाटत आलं ते पण हलतं. आणि हलतं असं वाटतंय तोपर्यंत त्याच्याशी तो एकरूप होतो, हलणाऱ्या गोष्टीशी. आज मी माझ्या प्रपंचाशी एकरूप झालो कारण त्या प्रतिबिंबाला मी सत्य मानलेलं आहे. म्हणून ते प्रतिबिंब जे आहे ते मुळात बिंबाशी एकरूप आहे. बिंब कसा आहे हे दाखवण्यासाठी प्रतिबिंबाचा वापर आपल्याला करता येतो. देव कसा आहे जर बघायचं झालं तर जीवासारखा आहे. हे सोपं उदाहरण आहे त्यातलं. म्हणून चंद्र जो मूळचा चंद्र आहे तो कसा आहे तर तलावात पडलेल्या प्रतिबिंबासारखा आहे. मग प्रतिबिंबाशी खेळत राहूया काय आपण? किती दिवस खेळणारा सांगा? नाही खेळता येत. मग काय करायला पाहिजे? मग संत म्हणतात बरोबर जिथं आपण प्रतिबिंब पाहतो बरं त्याच्या उलट दिशेला जर आपण प्रवास केला तर आपण बिंबापर्यंत पोहोचतो. आणि बिंबापर्यंत पोहोचणं हा प्रवास जो आहे हा जीवपणा घालवण्यातला आहे. म्हणून जीव जायलाच लागतो, जीव जायला लागतो. म्हणजे जीव जाणं या शब्दाचा अर्थ आहे आतला जो भ्रम आहे तो भ्रम संपुष्टात यावा लागतो, संशय जायला लागतात आणि तेव्हाच जीव हा त्याच्याशी एकरूप आहे. नव्हे जीव आणि शिव एकच आहेत अशी जाणीव व्हायला लागते. असा वर्णन तुकोबा पहिल्या चरणामध्ये करतात. पण याला एक कारण आहे, कायम लक्षात ठेवायचं, नाम हे कारण आहे. नाम सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून नामाला सोडून जर आपण काय उद्योग परमार्थाचे करत असू तर त्याला अर्थ राहत नाही. म्हणून कुठलाही अभ्यास कितीही करावा, कितीही तीर्थयात्रा वाऱ्या आणि आणखीन काय दान धर्म पुण्य काही करावं, पण नामाला सोडून काय करू नये. नामाला धरून हे सगळे उद्योग केले की मग बरोबर होते. पण नाम मूळच गोष्ट ती सोडून जर आपण भटकायला लागलो ना तर मग त्याला भटकण्याला अर्थ राहत नाही. पण तुकोबा पुढच्या चरणामध्ये काय बोलतात बघा, येणे सोशे याच्या कारणामुळं येणे सोशे मन झाले हावभरी. हावभरी म्हणजे धाव गेलं, हावभरी झालं म्हणजे ते इकडे तिकडे पुढे गेलं, परत माघारी येत नाही. जे गेलं ना कुणाशी गेलं एकरूप झालं तर त्या भगवंताशी एकरूप झालं. कशामुळं? नामामुळं. मी आतापर्यंत विठ्ठल विठ्ठल म्हणतो म्हणून माझं मन असं झाले हावभरी आणि परत माघारी येत नाही. माघारी का येत नाही सांगा? तर तिथला जो गोडवा आहे तो गोडवा कळला. तिथला अमृतमय जो सगळा प्रदेश आहे तो आनंदायी प्रदेश समजल्यावर दुःखाच्या प्रांतामध्ये कोण कशाला येईल असं तुकोबांना वाटते. तुकोबांचा स्वतःचा अनुभव आहे. अजून आम्हाला दुःखाचा प्रांत प्रपंच वाटत नाही बरं काय. आम्हाला अजून गोडच लागतो प्रपंच. सगळ्यात गोड विषय विषयाचा परपराडू, गोड परमार्थ लागे कडू. ते गोड आहे पण तिथं जायचं असेल तर प्रपंच कडू आहे, विषय कडू आहेत. हा कडवटपणा तर त्या जिभेला कळला पाहिजे ना. हा कडवटपणा जर जिभेला कळायचा, कळावा असं वाटत असेल तर या जिभेला एक नाव काय करावं लागतं? छंद लावून ठेवावा लागतो, तो म्हणजे नामाचा. जिभेचा कडवटपणा प्रपंचाचा निघून जातो, विषयांचा कडवटपणा निघून जातो आणि तिथंच हे सगळी गोष्टी प्राप्ती तिथंच आहेत हे समजायला लागतं. पण त्यासाठी काय करायला पाहिजे? मनापासून नाम घ्यायला पाहिजे. येणे सोशे मन झाले हवं बरी परत माघारी येत नाही, परत पाठीमागे येत नाही. कारण ते प्रपंचाचा इंटरेस्ट त्याचा संपलेला असतो. इंटरेस्ट शब्दामुळे लक्षात येतं आपल्याला. पुरे आता प्रपंच पाहणे निजानंदी राहणे स्वरूपे गे माय. ज्ञानदेवांच्या गाथेमधल्या अभंगामध्ये तो अधिक देखणे तरी तो अभंग जो आहे त्या अभंगातला हा तुकडा आहे. पुरे आता प्रपंच पाहणे निजानंदी राहणे स्वरूपी गे माय. आता बास झालं,
इतके दिवस सगळी कर्तव्य 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 म्हणून करत आलो, आता बस कर्तव्य म्हणून एकदा काहीतरी संपवायला पाहिजे. आणि संपवायचं म्हणून कुणी संपवायचं तर आपण संपवायला पाहिजे. म्हणजे परत माघारी येत नाही मन. मग ते मन एकदा त्याच्याशी एकरूप झालं की परत माघारी येत नाही. अजून आमचं मन प्रपंचातून बाहेरच पडलेलं नाही, माघारी यायचा संबंधच नाही, पुढे गेलेलंच नाही कुठं. ते चिकटून आहे प्रपंचाशी आमचं मन. आणि त्यामुळं आम्हाला त्याचे जे अनुभव आहेत तुकोबानं जे आलेत ते अनुभव आम्हाला येत नाही. त्याचं कारण आहे प्रपंचाची आसक्ती संपलेली नाही. यात कुठं असं सांगितलेलं नाही की म्हणतात की प्रपंच टाका, प्रपंचाची आसक्ती टाका म्हणतात. विषयांची आसक्ती टाकायची आहे. विषय काय सोडता येतील काय सांगा? पंचविषयाशिवाय ध्येयाची धारणाच होत नाही, ध्येय टिकणारच नाही पंचविषय घेतले नाहीत, सेवन केले नाहीत तर. आणि सगळा परमार्थाची साधना तर देहानं करायची आहे. हा जर मुद्दा जर लक्षात गेला तर देह टाका, विषय टाका हा भाग नाही आहे. विषय आसक्ती टाका, देह आसक्ती टाका. देह टाकून शक्यच नाही. संसार टाका असं नाही, तर संसाराची आसक्ती टाकणं हा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे विषय असणं हे एक अदृष्ट आहे. पण विषय आसक्ती हा काय आहे? विषय आसक्ती जो आहे तो पुरुष अपराध मानलेला आहे शास्त्रानं. विषयाबद्दलची आसक्ती असणं, त्याच्याशिवाय अस्वस्थ आणि बेचैन होणं. एखादी गोष्ट नसेल तर आपण अस्वस्थ होतो. कधी एकदा संपतं प्रवचन, कधी एकदा कीर्तन संपतं, मला तंबाखूची तलप आलेली आहे, मला चहाची तलप आलेली आहे, हे अस्वस्थ होणं आहे. हे अस्वस्थ होणं संपेल ज्यावेळी, त्यावेळी त्याचा नाद लागला ना तर संपतं. नाद नसेल ना मग तो नाद प्रपंचाचाच असतो. काही केलं असं प्रपंचाचाच ना. टाळ घेऊन नाचण्यामध्ये सुद्धा बरेच वेळा हे कुणावर टीका वगैरे नाही. या ठिकाणी नाद सुद्धा तो बऱ्याच वेळा तोच असतो. माझी टोपी बरोबर आहे का, माझा टाळ बरोबर आहे काय, माझं सगळं चाललंय बरोबर आहे काय, मला पाहतात की नाही, मी आज दिसावं म्हणून मी आज कीर्तनाला साथ केली, हे उभा राहिलो होतो त्यासाठी. या सगळ्या गोष्टी मनात ठेवून जर चालू असेल ना तर नाद भजनाचा नसतो, दुसराच चालू असतो आपला. आणि सगळा प्रपंचाचा असतो. भले तो असेल संवादी, धरून चालूया आपण, संवादी असतो तो, पण संवादी असला तर तो असतोच ना. त्यामुळे त्याच्या पलीकडे जाता आलं पाहिजे. आणि जेव्हा जाता येईल तेव्हा ते परत माघारी येत नाही. मग त्याचा सोस व्हायला पाहिजे, त्याचा छंद लागायला पाहिजे. तुकोबांना छंद लागला आणि म्हणूनच त्यांनी कशाची विचार कधी केलेला नाही आपल्या प्राप्तीचा. याचा आपण करू नये असं त्यांनी सुचवलं पण नाही. मी जसा भंडारा डोंगर पकडला आणि तिथंच दिवसभर पडत होतो आणि बायकोला भाकरी आणायला लावत होतो, असं तुम्ही बी करा असं ते म्हणत नाहीत. नोकऱ्या करा, व्यापार करा, सगळं करा, शेती करा, पण शेती करताना सांभाळा कशाला? नामाला सांभाळा, आपली आत्मस्थिती सांभाळायची. मी काय करायला लागलोय याचं भान असायला पाहिजे. आपण हा विवेक जागृतच नसतो आपल्याला, आणि विवेक नसल्यामुळे वैराग्य येत नाही. आता वैराग्य म्हणजे विषय कडू आहेत हे जाणवत नाही, आणि परमार्थ गोड आहे हा विवेक सांभाळता येत नाही. म्हणजे सारासार विवेक, तो नित्य अनित्याचा विवेक, आत्मा अनात्माचा विवेक, विवेकाचे प्रकार भरपूर आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी आपण आपला वापरावा. प्रपंचात साधा सारासार असाचा विचार करावा. सारासार विचार हरिपाठ. एकदा त्रिगुण असार, निर्गुण सार. हे जर बरोबर आहे ना, विठ्ठल खरा आणि हे असलेलं सगळं खोटं एकदा वाटायला पाहिजे आणि फिक्स डोक्यात व्हायला पाहिजे ना. ते होतच नाही, म्हणून त्याच्यातला खरापणा निघतच नाही. प्रपंचातलं खरं पण काढताच येत नाही. त्यामुळं परत माघारी येणं जे आहे ते सतत चालू असतंय आमचं. एखादी धावणारी नदी असते बघा, ती समुद्रापर्यंत जात असते, आणि एकदा समुद्रापर्यंत जाणं ही तिचा प्रवासच असतो. कुठलीही नदी बघा समुद्राच्या दिशेने जात असते. आपलाही प्रवास आपल्या स्वरूपाच्या दिशेने असला पाहिजे. आपण आपल्या स्वरूपाला ओळखलं तर त्या दिशेनं प्रवास करू आपण, पण ओळखतच नाही. मुळात नदीनं समुद्राला ओळखलेलं असतं. माझा जन्म तिच्यातूनच समुद्रातून झाला हे तिला ठाऊक असतं. म्हणून ती म्हणती शेवटची माझी भेट जी आहे, माझा निर्वाणीचा काळ जो आहे तो समुद्राशी एकरूप होण्यामध्ये आहे. कुठली नदी पाठीमागे येत नाही, परत माघारी येत नाही, तर कुठं जाते? तिथं समुद्राशी एकरूप होते. आणि समुद्र परमात्मा आहे. माझं स्वरूप जे आहे ना तो समुद्र आहे. त्या स्वरूपाशी आपण एकरूप होता आलं पाहिजे. एकरूप याला कारण काय असेल ना, बोलावा विठ्ठल आणि पाहावा विठ्ठल. कायम पहिलं चरण पकडायचं ना, त्याशिवाय तो टॅग सोडला आपण तर मग पुढचा अर्थ लागत नाही. पुढचा अर्थ लागायसाठी अभंगाचा त्याला पकडावं लागतं. काय करायला पाहिजे मग यासाठी? विठ्ठल विठ्ठल मन, म्हणजे तुझा देह विठ्ठलमय आहे तुला कळेल, जग विठ्ठलमय असं कळेल. ह्या दोन्ही गोष्टी एकदा विठ्ठलमय झाल्या की मग तुझा जीवपणा निघून जाईल.
आता जीव विठ्ठल रूप आहे हे कळावं आणि कळल्यानंतर जीवपणा शिल्लकच राहू नये. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या बाबतीत असं घडलं. तुका म्हणे, कानी ऐकली मात तोची झाला घात जीवपणा. तुकाराम महाराजांचा अनुभव स्वतःचा आहे. ते काय म्हणतात, मी सद्गुरूंच्याकडून थोडंसं काहीतरी ऐकलं आणि मला सार आणि असाराचा विवेक सापडला, कळला. नित्य काय अनित्य मला कळलं आणि प्रपंच नासका आहे, नाशिवंत आहे हे समजल्यानंतर या नाशिवंत प्रपंचाशी मी एकरूप झालो नाही. मी शाश्वत आहे, तर मी शाश्वताशीच एकरूप व्हायला पाहिजे. खरी गोष्ट कशी आहे बघा, मी मुळात शाश्वत आहे. एवढ्या सगळ्या तत्वज्ञानाचा सार एकच आहे. उपनिषद असू देत, वेद असू देत, भगवद्गीता असू दे किंवा आपल्या संतांनी लिहिलेले ग्रंथ असू देत, सगळ्यांचा सार एक आहे, ते तत्व तू आहेस. आता ते आहे मी ना, मग तर मी तसा शाश्वत असलो पाहिजे. परमात्मा जर शाश्वत आहे तर मी शाश्वत असायला पाहिजे, हे कळायला पाहिजे. आणि ज्यावेळी कळतं त्यावेळी जीवपणा निघून जातो. मी जीव आहे तोपर्यंत मला जीव आहे असं वाटतं, तोपर्यंत मी प्रपंचाशी एकरूप राहतो. आणि इथं तर तुकोबा म्हणतात, येणे सोशे मन झाले हवभरी. या नामामुळं असं झालं की माझं मन इतकं धावलं आणि भगवंताशी एकरूप झालं की परत प्रपंच निस्सार आहे हे कळलं. त्याच्यामध्ये सार काय नाही हे कळलं आणि मी पाठीमागं माझं मन आता येत नाही. आता कोठे धावे मन, तेच म्हणतात हा, तुझे चरण देखील या. म्हणजे त्याचा जो जीवपणा जो आहे ना, तो माझा आणि तो जीव आणि शिव एक आहेत. असं झाल्यावर आता कुठं धावायची जागाच शिल्लक राहणार नाही, राहिलीच नाही. आम्ही म्हणतोय पुढे जाणार, कुठं जाणार आहे सांगा बघू. पृथ्वी एवढंच आपल्याला पळता येतं, पृथ्वी आहे तिथंपर्यंतच पळता येते आणि मी पुढे पळायला लागलोय. कुठं पळायला लागलोय, पळायला जागाच संपली ना. त्यामुळं माझं पळायचं नसतंच हे समजायला पाहिजे ना. तिथंच असतो मी. बरेच वेळा ती प्रख्यात्रींची मोत्याची शिफ्टीची कथा सांगितली जाते. कुत्र्याच्या शिफ्टीला खाज उठली, कुत्रा नसतो, धावपळ करायला लागलं, मागे वळायला लागलं आणि चावायला लागलं शिफ्टीला. पण शेपूट काय तोंडात येत नव्हती, कितीही मुरगळलं तरी. अंग दुखायला लागलं त्याचं की आपल्याला ही शेपूट चावता येत नाही म्हणून निराश झालं, वाईट वाटालं, घाम्यागून झालं आणि म्हणलं कंटाळाने मालकाच्या कट्ट्यावरती मुटकुळी मारून गप्प बसलं. आता गप्प बसल्यावर शेपूट तोंडातच यायला लागली. मगापासून ह्यासाठीच पळत होतो. आपल्याला हे प्रपंचाचा अर्थ ह्या केव्हा कळतोय माहिती आहे की असं झाल्यावर कधी उगा नाही निवांत शिनशिवाय. हे फार मोठं तत्वज्ञान आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणताय, हे आपल्या आयुष्यातलं सुखाचं सूत्र आहे. पण लक्षात येत नाही आपल्या. त्यामुळे धावणं अगदी प्रपंचात जसं धावतो तसं परमार्थात पण धावणं सुरू आहे. माझं हे झालं, माझं ते झालं, माझा हा ग्रंथ वाचून झाला, आता तो वाचणार आहे, तो वाचून ते करणार आहे, हे धाम झालं ते व्हायचं आहे, इकडं झालं काशी झाली अमुक व्हायचं आहे, हरिद्वार झालं रामेश्वर व्हायचं आहे. या धावण्यामध्ये रामच कुठे गेला आपण शोधतोय कुणाला आणि कशासाठी पळायला लागलोय. मुळात त्याचं उत्तर कधीतरी बसून कधी कळेल. बैसूनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुख अंत फार नाही. येऊनी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसल या. बसून सगळ्या कष्टाचं परिमार्जन जे होतं ते शांतपणे विचारानं होतं. त्यामुळे विचार ही तत्वनिष्ठा आहे. जशी आपण नामनिष्ठा सांभाळली, ध्याननिष्ठा सांभाळतो, तशी तत्वनिष्ठा सांभाळली की बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. रिकामा झालो ना आता, आणि रिकामा झाल्यामुळं आता विठ्ठलाच्या पायाशी मिठी मारायला मी रिकामा झालो. अगोदर काय होतं, माझ्या हातामध्ये मूठ धरलेली होती, प्रपंच होता पकडलेला होता आणि त्यामुळं काय धरताच येत नाही ना. जरी हातात एकच गोष्ट मावू शकते, दुसरी गोष्ट कशी पकडता येईल. त्यामुळे माझा हात कसा होता, बिजी होता आणि आता कसा झाला, आता रिकामा झाला. म्हणून सगळी बंधनं जी होती ती निकामी झाली. देहाचं बंधन होतं, जगाचं बंधन होतं, म्हणजे सत्यत्वाचं. बरं काय, ते जग सत्यत्वाची भ्रांती ज्याला म्हणतात, ध्येय सत्यत्वाची भ्रांती म्हणतात. आणि ही सगळ्या भ्रांती ज्या आहेत, 5 भ्रांती सांगितलेल्या आहेत, पण खरी भ्रांती आपल्यावर काम करते ती जग सत्यत्व आणि ध्येय सत्यत्वाचीच भ्रांती. याच्यावर बरंचसं जर कॉन्सन्ट्रेशन जर आपण करायला लागलो साधना करताना, आपण साधना करताना कॉन्सन्ट्रेशन करत नाही. बऱ्याच वेळा असंही होतं, म्हणजे आमच्या बघण्यातल्याने आम्ही त्यातच आहोत. हे बघण्यातनं मला ओव्या किती पाठ होतात, मला अभंग किती पाठ होतात, मी हे तत्वज्ञान किती मांडू शकतो समोरच्या लोकांच्याकडे, यामध्ये मला स्वतःला हरवून टाकतो आणि त्यामुळे मला भोगताच काय येत नाही. कितीतरी मी आता कसं करतोय, प्रपंचासाठी गोळा करतो आणि गोळा करायचं तर खायचं कधी रे. खायचा प्रश्न फार महत्वाचा आहे. दळून झालं, आता भाकरी करून खायची वेळ आली. मग खायची वेळ तरी खायला तरी पाहिजे. याला तत्वनिष्ठा सांभाळणं म्हणतात.
जीव त्यावेळी कळतो की जीव ब्रह्मरूप आहे. त्यात एकच तत्व शंकराचार्यांनी आपल्या सूत्रामध्ये सांगितले नाही, जीव ब्रह्मेव ना परा. जीव हा ब्रह्मापेक्षा वेगळा नाही. मग नाही वेगळा तर माझा अनुभव तसा का नाही जसा तुकोबांचा आहे? का तर हिथं म्हणतात माझ्यावर बंधनं आहेत, पण तुकोबा म्हणतात माझी बंधनापासून उकलल्या गाठी, आता मी रिकामा झालो. कशाचं बंधन नाही. मी माझं असं असं करायला पाहिजे, ह्यांचं मी करायचं राहिलंय, त्यांचं करायचं शिल्लक आहे, अजून मी आहे तोवर अजून पोरांचं काहीतरी करायला पाहिजे. ही सगळी बंधने जी असतात ना ही छोटी छोटी म्हणलेली आहेत, पण अजून मला काहीतरी खूप कमवायचं आहे. पारमार्थिक पण आहेत. हे ग्रंथ झाला, आता तो ग्रंथ वाचायचा आहे, त्या ग्रंथांचा अभ्यास करायचा आहे. करणं चांगलंच आहे, पण का करतोय हे मात्र कळायला पाहिजे. ग्रंथांचा अभ्यास करताना का करतो? जग करतोय म्हणून ज्ञानेश्वरी वाचतो नाही, त्याला काय अर्थ नाही. ह्याच्यामध्ये काय तत्वज्ञान आहे ते मला शोधायचं आहे आणि काय मला सापडायचं आहे ते मी त्यासाठी शोधात आहे, हे कळलं पाहिजे ना. तोपर्यंत कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात बंधनापासून उकलल्या गोष्टी देता आली मिठी सावकाश. आता निवांत झालो आणि निवांतपणाने मी आता विठ्ठलाशी एकरूप होऊ शकतो. आणि म्हणून ते म्हणतात कधी? ज्यावेळी डोक्यावरलं ओझं प्रपंचाचं गेलं, विषयांचं ओझं गेलं, नात्यांचं ओझं बाजूला ठेवलं त्यावेळी. त्यामुळे मला बंधनात टाकणारे कोण आहेत? संबंध. संबंधात बंध शब्द जे येतो बघा. संबंध जे आहेत ना आमचे, ज्याला रिलेशन्स म्हणतात, म्हणजे इंग्लिशमध्ये शब्द सांगितलं की लवकर आपल्याला समजतंय. आमचे रिलेशन्स असतात, कुणाकुणाशी तरी आपली नाती असतात बघा, संबंध असतात. आणि संबंधामुळेच बंध तयार होतात. माझी कोणतरी वाट बघा आले, हे कधी कळतंय? संबंध आहेत म्हणून, अन्यथा नाही कळत. मला यांनी फोन करायचा नाही काय, मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या नाही काय? अरे कशाला आता 86व्या वर्षी शुभेच्छेची अपेक्षा करत बसायची सांगा? ती म्हणून रुसायचं, मला फोटो घेतला नाही. नातीचं लग्न, नातीच्या लग्नात फोटो काढायचं चालू आहेत ना. 2 आजोबा आजी मी रुसलेल्या बघितलेल्या, त्यांना मिनत्या करून बोलवून आणायची वेळ. का तर त्या फोटोच्या वेळी मला बोलवलं नाही आम्हाला दोघांनी, म्हणून बाजूला खुर्चीवर जाऊन बसले होते हॉलला, बोलवून आणायची. ह्यानं अजून इच्छा राहिलेली आहे. किती बंधनामध्ये आपण वावरतोय बघा, आपल्याला कळत नाही बरं का. ह्यानं मला बोलवलं नाही, माझ्या अपेक्षा राहिल्या, तर हे बंधन आहे. जोपर्यंत माझ्याकडे अपेक्षा आहे तोपर्यंत बंधनातच मी आहे. माझं ह्यानं असं करायला पाहिजे, मला ह्याने असं बोलवलं पाहिजे, मला ह्याने नमस्कार केला पाहिजे. मी एवढा प्रवचनकार, पण मला चहा विचारला नाही, मला हार दिला नाही. हे सगळे बंधच आहेत. हे जराशी वरचे, मग अशी संवादी शब्द त्यासाठी वापरला. कोटी आम्हा कीर्तनकारांना प्रवचनकारांना वरचे बंध असतात. कोणते? ते हार ते कुठला सुकलेलाच होता वाटतंय, तो मला घातला वाटतंय, किंवा आल्यावर माझी व्यवस्था चांगली ठेवली नाही. सगळे बंध आहेत. ह्या बंधातून ज्यावेळी तो बाहेर पडतो ना, त्यावेळी तुकोबांना जे अनुभव आले ते आपल्याला येतीलच. पण त्यासाठी आपण तेवढा प्रयत्न केला पाहिजे. बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. एखाद्याच्या डोक्यावर जर 100 किलोचं पोतं असेल आणि त्याला म्हटलं जय जय रामकृष्ण हरी जरा म्हणून दाखव की, चाला लागलाय तो, किंवा भारा आहे वरती वैरणीचा आणि जय जय राम, तर तो बोलताना कसा म्हणेल सांगा? जय जय राम कृष्ण हरी असंच म्हणत राहणार, कारण आवर ओझ आहे. आणि बोलणं तोंडातून बाहेर तरी शब्द कसा पडेल? आता शब्द चांगला बाहेर पडायला रामकृष्ण हरी काय करायला पाहिजे? भारा बाजूला ठेवला, आपला पोतं बाजूला ठेवलं ना, स्पष्ट तोंडातून येईल. ह्याचा अर्थ प्रपंचाचं ओझं घेऊन मी रोज नामाला बसतो, रोज मी पाठाला बसतो प्रपंचाचं ओझं घेऊन. आता प्रपंचाच्या ओझ्यातून ते पचत नाही ना आतमध्ये, त्यामुळं प्रपंचाचं ओझं थोडंसं असं बाजूला ठेवता आलं पाहिजे. त्याला म्हणायचं बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. यामुळं काय झालं? माझा जीव विठ्ठल रूप आहे मला कळलं. ह्या 3 निष्ठा सांभाळल्यामुळं माझं मन प्रपंचातून विरक्त झालं. प्रपंच नकोसा वाटायला लागला. तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तूच एक देवा आवडसी. विठ्ठला तूच मला आवडतोस, अन्य मला काही आवडत नाही. मला गप्पा मारायला फालतू आवडत नाहीत असं तुकोबांचं मत आहे बरं का. पण आम्हाला आवडतात त्या गप्पा मारायला आवडतात, दुसऱ्या प्रापंचिक गप्पा. सगळ्यांना प्रापंचिक विषय आवडतात, पण सगळ्यांना देव आवडतोय मात्र अशी संख्या फार कमी आहे. आवडतच नाही. आपलं स्वरूप आपल्याला आवडत नाही, आपणच आपल्याला आवडत नाही. खरं बघा, ज्यांना देव आवडत नाही ना त्यांना ते स्वतःच आवडत नसतात. खरे कधी मर्म आहे. हे सायकोलॉजिकल पॉईंट आहे थोडासा. मानसशास्त्रीय दृष्टीने विचार जर केला, मला हे आवडत नाही, त्याला ते आवडत नाही म्हणतात ना, ह्यांनाच हेच आवडत नाही. स्वतःच त्यांना आपण प्रिय नसतो. आणि स्वतः प्रिय नसल्यामुळे खऱ्यात प्रिय काय असेल तर आत्मा प्रिय आहे. आत्मा प्रिय आहे असं उपनिषदाचं सार सांगतं. मग जर सर्वम प्रियम भवेती, आत्मानस्त कामाये सर्वम प्रियम भवती.
बृहदारण्यक एक नावाचं एक उपनिषद आहे, त्या उपनिषदातला तुकडा आहे. मला सगळी जी आवडतात ना, तो माझा आत्मा प्रिय आहे, प्रेमरूप आहे, म्हणून मला प्रिय वाटतं. प्रपंचात हे आवडतं, विषय आवडतात, खायला आवडतं, कपडे आवडतात. याला कारण आहे मी माझ्यावर प्रेम करतोय म्हणून. वास्तविक मला बायको माझी प्रिय आहे, ही बायकोसाठी नसून माझ्यासाठी आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. बायकोला मी आवडतो, तो बायको माझ्यासाठी नाही. मुलं आवडतात, ही माझ्यासाठी आवडतात, त्यांच्यासाठी नाही. आपण म्हणतोय तुमच्यावर केवढं उपकार केलं, कुणी करायला सांगितलं होतं? घरं बांधून केली, आता 70-80 वर्ष ह्योच राहिलाय आणि तुमच्यासाठी घरं बांधलं म्हणतोय. वास्तविक बांधलीत कोणासाठी? आपल्यासाठी बांधलेलं असते घर. आपण म्हणतोय पोरांसाठी घर बांधलेलं असते. आपल्यासाठीच आपण करत असतो. आत्मा प्रिय असतो. हिथं म्हणतात तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, काम क्रोधे केले घर रीते. आता रिकामं झालं. सगळं बिऱ्हाड त्यांनी बाजूला काढलं. जी ठेवलेली बरीचशी दिवसाची कुळं होती, ती कुळांना नोटीस दिल्याबरोबर, कुणाची नोटीस? गोंदवलेकर महाराज म्हणतात नाम नोटीस धाडतं. का? आता लवकरात लवकर घर खाली करा म्हणून. आणि पहिल्यांदा चुळबुळ होते, त्यांना जाऊसं वाटत नाही. राहिलेल्या त्या कोण ज्या असतात कुळना, त्यांना जाऊसं वाटत नाही. कित्येक जन्माची आहेत ती, कशी जातील सांगा बघू लवकर. आणि त्यासाठी नामाचा मारा करावा लागतो, त्याच्यावरती अभ्यासाचा मारा करावा लागतो. ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांचा विचार करून आतवर त्याचा प्रयोग करावा लागतो. गाथेतले अभंग स्वतःवर वापरावे लागतात. आम्ही प्रवचन सांगण्यासाठीच वापरतो. मुद्दा काय आहे बघा, माझ्या बाबतीत मी बोलावलोय बरं का. हा अभंग, ही ओवी मी जेव्हा माझ्यावर वापरायला चालू करेन ना, त्यावेळी तुकोबांसारखे अनुभव मला सुद्धा येतील, पण मी वापरतच नाही. कारण परमार्थ हा चाललाय, हा माझा दुसऱ्यासाठी बऱ्याच वेळा चाललेला असतो. आणि परमार्थाचं मूळ तत्व आहे दुसऱ्यासाठी अजिबात नाही. देवपूजा करतो कुणासाठी? देवासाठी. नाम घेतो कुणासाठी? देवासाठी नाही. अभ्यास करतो ज्ञानेश्वरीचा, काय ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले तुला अभ्यास कर म्हणून, करायचं असलं तर कर, नाहीतर डूब. त्याचा काय विचार त्यांनी सांगितलेला नाही. मुळात मी का करतो? माझ्यासाठी करत असेल, माझ्यावर याचा उपयोग करून घेतला पाहिजे. काम क्रोधादी शत्रू जर हळूहळू जायला लागले, तर कामातून निर्माण होणारा अहंकार सगळ्यात मोठा शत्रू आहे. आपल्या परमार्थाचा तर शत्रू कोणता असेल तर अहंकार आहे. आणि अहंकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ह्या गोष्टी शक्यच होत नाही. म्हणून जिथं जिथं शत्रू आहे त्यांना नमस्कार करायचे, ट्रायल घ्यायला लागते. आपण भेटला ना, हे पूर्वी यानं फार नुकसान माझं केले, पण त्याला आता नमस्कार करणार. काय धाडस आहे का बघूया माझ्यामध्ये. इतके वर्षे, 25 वर्ष झालं भाऊ बोलत नव्हता, आता मी मुद्दाम जाऊन त्याच्या घरात त्याला बोलवणार आहे. बघूया तरी माझं किती खाली होतोय मी ते. हे तपास नाही स्वतःला. आणि हे प्रयोग नुसतं वाचून होत नाहीत, स्वतः करून करावे लागतात. बऱ्याच वेळा हे सोपं आहे वाचायला, आणि वाचून सांगायला पण सोपं आहे. आत उतरायलाच अवघड आहे. आणि जोपर्यंत उतरत नाहीत ना, तुकोबांसारखे अभंगातले अनुभव जे आहेत आपल्याला येत नाहीत. वेळ मला दिलेली होती त्या पद्धतीने मला 6:45ला संपवायचं आहे. एक 2-3 मिनिटाचा विचार आपण पुढे करूया, कारण पुढे कीर्तनाची वेळ आहे. एक गोष्ट फार महत्वाची आहे की यामध्ये 3 निष्ठा कशा सांगितलीत बघा. की तत्वनिष्ठा जी आहे ती तत्वनिष्ठा सांगताना जीव भाव घालवणं ही तत्वनिष्ठा आहे. आणि नामनिष्ठा ही बोलावा विठ्ठल आहे. ध्याननिष्ठा ही पाहावा विठ्ठल आहे. आणि तत्वनिष्ठ ज्याला आपण म्हणतो म्हणजे तत्वज्ञान. तत्वज्ञान शब्दाचा अर्थ आत्मतत्वाचा विचार, हे तत्वज्ञान आहे. दुसरा विचार काय माणसाने करू नये. आम्ही सगळा विचार करतो पण तत्वाचा विचार करत नाही. तत्वाचा विचार आपण करायला लागलो की मग कळायला लागतं मी कोण आहे. सगळ्यात मोठा प्रश्न कोणता पडावा तर तो मी कोण आहे, आपल्याला जग कोण आहे हा प्रश्न सगळे आहेत. इथं केवढे हेनी काय काढलं, तेनी काय केलं, सगळं आठवतच नाही. जगाबद्दलचे सगळे संदर्भ लक्षात राहतात पण स्वतःबद्दलचे संदर्भ लक्षात राहत नाहीत. आपल्यालाच आपली ओळख नसते. बऱ्याच वेळा घरातल्या जिन्याच्या पायऱ्या किती आहेत, आत्ता जरी प्रश्न कोणाला तरी विचारला ते म्हणतात जरा मोजायला पाहिजे. आता काय रोज चढतोयच ते ना, पण जरा बघायला पाहिजे. घरातल्या जिन्याच्या पायऱ्या मलाच माहित नाहीत. एखाद्या गृहिणीला विचारलं तुझ्या हातात बांगड्या, डाव्या हातातल्या बांगड्यांची संख्या किती आहे, बघू नकोस पटदिशी सांग. ती म्हणणार मला माहिती नाही. आमची अवस्था तीच आहे. तू कोण आहेस मला माहिती नाही. जग काय आहे ते माहिती आहे. हे असे आहेत, ते तसे आहेत, ते तसे करतात, हे तसे करतात. तू काय करतोस हा प्रश्न मी माझ्याकडे पाहावे. आपणाशी आपण या नाव ज्ञान. ज्ञानाचा व्याख्याच करताना समर्थ काय करतात माहिती आहे, आपणच आपल्याला पाहावं. आपणाशी आपण म्हणजे मी जो माझ्यातला आहे तो जीव रूपाने माझ्याकडेच बघावं. आणि हा जीव कोण आहे हे माझंच कळत नाही मला. आणि जेव्हा कळायला लागेल तेव्हा तुकोबांचे जे अनुभव आले, सगळ्या संतांना जे अनुभव आलेले आहेत ते आपल्याला हळूहळू या लागतील. आपण सुद्धा पंथिक आहोत, त्यातले प्रवासी आहोत.
आपण प्रवास करायला लागलोय. जाता जाता आनंदही आहे. मात्र गाथेचा अभ्यास करणं, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणं, नाथ भागवताचा अभ्यास करणं आनंदही गोष्ट आहे. कारण प्रवासात फार कठीण त्रास होत असतो, प्रवासात फारसा आनंद नसतो. आता वारीत गेल्यावर मात्र आनंद होतोय बघा, पायी वारीतून. का? तो चालण्यातला आनंद आहे, साधनेतला आनंद हा सुद्धा फार मोठा आहे. साध्यातला तरी आहेच, साध्यातला आनंद आहे हे कळतच नाही, मुळात आतल्या आतच त्याचा अनुभव येत असतो. परंतु साधनेतला अनुभव जो आहे तो पण गंमत घेत नाही आपण. ज्ञानेश्वरी असताना गमतीनं वाचत नाही, अरे अशी कशी ओवी टाकली, ही का ओवी इथे आली, मग थांबतोय काय आपण, बघा नाही आज 300 संपल्याच पाहिजेत. अरे म्हणजे संपून जाणार आहेस कुठं, किती संपवणार आहेस, किती वेळा ग्रंथ वाचून संपवणार आहेस. एक ओवी जवळ जरा कुठेतरी पॉज घे आणि ती ओवी तुझ्या आयुष्याशी कुठं संबंधित आहे काय बघ. आणि याचा उपयोग मी आता इथं नोकरीच्या ठिकाणी करणार आहे, मी शेतात याचा उपयोग होणार आहे, मला कुटुंबात ही ओवी उपयोगाची आहे असं वाटलं पाहिजे ना. मग मुरला बघा परमार्थ, अन्यथा वरवरचं सगळं राहतं परपांगी. म्हणून हा विचार तुकोबांनी मांडलेला आहे. गाथेच्या निमित्तानं आपण गाथेतल्या अभंगावर थोडंसं चिंतन घेतलं. मला गुरुजींनी गाथेतलं इथं चिंतन झालं म्हणून सांगितलं होतं आणि त्यानुसार हा अभंग आपण घेतला. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, येणे सोशे मन झाले हव बरी, परत माघारी येत नाही, बंधनापासून उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकाश, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. म्हणून काहीतरी ठराविक अभंग गाथेतले आपण बाजूला काढावेत आणि त्याचं चिंतन करत बसावं. गाथेतले सगळेच अभंग आपल्याला लागू पडतील असं नाही बरं काय. हे अगदी धाडसानं बोलायला लागलोय मी, सगळे लागू पडत नाहीत. नाही, गाथा वाचायला पाहिजे, वाचा ठीक आहे, पण अभंग लागू पडतेले बाजूला काढायला पाहिजे. अगदी मोजके निघतील, एवढे झालेत ना तरी पूर्ण झालेलं असतं. ज्ञानेश्वरीतल्या 9000 ओव्यांचा विचार करायची गरज नाही. त्यातल्या थोड्या ओव्या बाजूला काढाव्यात, त्याचं चिंतन करावं, त्याचं पारायण करावं, त्याचा अभ्यास करावा. 500 ओव्या काढल्या, 2000 ओव्या निघाल्यात, समजा निघाल्यात. मी आता साधारण अभ्यासाने 2500 3000 ओव्या बाजूला काढल्यात. आता ह्या ओव्या आपण आणि किंवा तुकोबांच्या अभंगातले एक 500 अभंग, 250-300 अभंग बास होतात आपल्या चिंतनासाठी. हे कुठं काही गाजवायला पण जायचं नाही. आपल्या स्वतःच्या सुखासाठी आणि आनंदासाठी सगळ्या गोष्टी असतात. ते जर जमलं नाही ना त्याला काय अर्थ नाही. नाहीतर आज भजनाला गेलो, काय त्यांना आडवच म्हणलं हो, त्याला दाखवत होता पुढच्या वेळा, हे साठीच भजनाला गेलतास काय, कसलं भजन करतोस मग. भजन म्हणजे आनंद, मग बस एकटाच. भजनाला टाळ लागत नाही, पेटी प्रदंग लागत नाही. येईल तैसा बोल रामकृष्ण, नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. भसाडा आवाज असना रामकृष्ण हरी म्हण ना, म्हणायचं आहे. त्यासाठी दाखवणं सुरू झालं ना परमार्थ संपला म्हणून समजायचा. इथं दांब आलाच आणि म्हणित्वाम दंभित्वाम सगळं मग म्हणित मात्र बसायचं. सगळ्या गीतेतले सगळे श्लोक मला पाठ आहेत, तर पाठ आहेत पण आत उतरलेत काय, थोडासा अनुभव आपण स्वतः घ्यायचा. कुणाबरोबर ह्यावर चर्चा सुद्धा करायची गरज नाही. स्वतः आपल्याला जरा प्रॅक्टिकल बोलावलंय बरं का. स्वतः म्हणायचं हे एवढं सगळं करावलंय, ह्याचं काय मिळालं असा विचार थोडासा करायचा. आणि असा केल्यानंतर माझं काहीतरी चुकलंय किंवा बरोबर आहे हे आपल्याला कळायला लागेल. असंच अभंगांचा अभ्यास आपण हळूहळू करत जावं. शहाण्या माणसांच्याकडून इथं असं जे व्यासपीठ आता चालूच आहे, ही मंडळी काही आहेत की ज्याने अनुभवलेला आहे, खूप वर्ष परमार्थाचा अभ्यास केला आहे. ही मंडळी सांगतात, यांच्याकडे ऐकण्याची संख्या तरी किती असते. आम्हाला बोलवतात, आम्ही म्हणतोय आम्हाला वेळच नाही म्हणून आम्ही सांगतो. माझं सांगावलं, गुरुजींनी मला अन्य एक वेळा सांगितले कधीतरी या की हो, गावातल्या यायचा म्हणून तरी या, तरी सुद्धा आम्हाला जमलं नाही. ह्याचा अर्थ काय, ओढ कुठली आहे जास्त ही त्यावरून समजतंय. हे प्रपंचात गुंतलेले आपल्यासारखे लोक आहेत ना, तर यांनी काय करावं. आनंदाचं एक स्थळ आपण आता इथं बघायला लागलोय ना, तर याचा अनुभव घ्यावा, अभ्यास करावा आणि सुखी व्हावं, आनंदी व्हावं. सुखी शब्द लागू पडत नाही परमार्थामध्ये, सर्व सुखी व्हावं, आनंदी व्हावं असा शब्दप्रयोग आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, तुकोबांच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेतो.